31 डिसेंबर कॅलेंडरमधली एक तारीख. पण यंदा 31 डिसेंबरला एका युगाचा अस्त झाला. जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार वॉरन बफे बर्कशायर हॅथवेच्या सीईओ पदावरून निवृत्त झाले. जगासाठी ते एक अब्जाधीश आहेत, शेअर बाजाराचे जादूगार आहेत. पण जर तुम्ही त्यांच्या आयुष्याकडे बारकाईनं पाहिलं तर तुम्हाला जाणवेल की वॉरन बफे हे केवळ पैशाचे व्यवस्थापन शिकवत नाहीत, तर ते आयुष्याचे व्यवस्थापन शिकवतात. ते जाताना एक खूप मोठं मॅन्युअल मागे ठेवून गेले आहेत आणि आज मला त्यांच्या याच शहाणपणाबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. बफे नेहमी म्हणतात की प्रतिष्ठा कमवायला 20 वर्ष लागतात, पण ती धुईस मिळवायला फक्त 5 मिनिटे पुरेशी असतात. विचार करा, किती साधं वाक्य आहे हे, पण या एका वाक्यात चारित्र्याचं सार दडलेलं आहे. तुम्ही किती हुशार आहात, तुम्ही किती वेगानं काम करता, यापेक्षा तुम्ही किती नैतिक आहात हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यांचा एक प्रसिद्ध नियम आहे. ते म्हणतात, माणसाची निवड करताना 3 गुण बघा: बुद्धिमत्ता, ऊर्जा आणि सचोटी. आणि जर त्या माणसात तिसरा गुण म्हणजेच सचोटी नसेल तर पहिले 2 गुण तुम्हाला नक्कीच संपवतील. किती खोल अर्थ आहे यात. प्रामाणिकपणाशिवाय असलेली बुद्धिमत्ता ही जगासाठी धोकादायक असते. आणि यशाचं रहस्य काय? बफे यांच्याकडे कोणतीही जादूची कांडी नाही. त्यांचं रहस्य आहे वाचन आणि सातत्य. ते आजही दिवसाला 500 पानं वाचतात. ते म्हणतात, ज्ञान हे चक्रवाढ व्याजासारखे असते, ते रोज थोडं थोडं साचत जातं. हे ऐकायला सोपं वाटतं, हो ना? पण बफे पुढे म्हणतात, तुम्ही सर्वजण हे करू शकता, पण मला खात्री आहे की तुमच्यापैकी फार कमी लोक हे प्रत्यक्षात करतील. फरक इथेच पडतो. सातत्य हेच यशाचं दुसरं नाव आहे. आणि सर्वात शेवटी त्यांनी जगाला दिलेली सर्वात सुंदर संकल्पना म्हणजे द इनर स्कोर कार्ड. जगाला दाखवण्यासाठी जगू नका. लोक तुमचं कौतुक करतील म्हणून वागू नका. स्वतःला प्रश्न विचारा, मी जे करतोय ते योग्य आहे का? जर तुमचं अंतर्मन हो म्हणत असेल तर जगाची पर्वा करू नका. मित्रांनो, वॉरन बफे निवृत्त झाले असतील, पण त्यांची ही तत्त्वं निवृत्त होत नाहीत. ती आपल्याला रोज आठवण करून देतात की यशस्वी होण्यापेक्षा मूल्यवान होणं जास्त महत्त्वाचं आहे. चला तर मग आपल्याही आयुष्यात या इनर स्कोर कार्डनुसार जगायला सुरुवात करूया. धन्यवाद.